जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाग्रामला जर देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आय डीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न मागता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अजनबी रही मेरा मेरा अलाटमोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं मित्रांनो, व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्याला जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या ट्युटोरियलला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रीसेट आणि शिकेपर्यंत प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. बघू शकता मित्रांनो, आपण बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ग्रुप ॲड करून दिलेले आहेत आणि टेक्स्ट लेयर देखील इथे ॲड करून दिलेले आहेत आणि इथं त्याला इफेक्ट देखील मी ॲड करून दिलेला आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, जस्ट ते हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक-एक करून. तर बघू शकता मी इथं अनहाईड करून घेतो. तर मी पटापट इथनं अनहाईड करून घेतो. बघू शकता मी अनहाईड करून घेतलेलं आहे सर्व काही. तर बघू शकता आपल्याला एक-एक करून इथं ग्रुपमध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. टोटल मित्रांनो 8 ग्रुप आहेत. बघू शकता इथं 8 ग्रुप आहेत आणि पुढे मित्रांनो 4 ग्रुप आहेत. तर एक-एक करून इथं आपल्याला ग्रुपमध्ये इथं फोटो ॲड करायचे आहेत. फोटो कसे ॲड करायचे सांगतो, जर व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. अजून एक तुम्हाला इथं ग्रुप दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची जी लेयर दिसेल तुम्हाला इथं बघू शकता, इथं फोटोची जी लेयर आहे, त्या फोटोच्या लेयरवरती क्लिक करायचं आहे. इथनं डिलीट करा सिम्पली. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. सिम्पली इथनं मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून इथं बघू शकता, इथं जी पी मी ॲड करून दिलेली आहे, त्या पी-एन-जीच्या आपल्याला बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. फोटोला सिलेक्ट करायचा आहे. बघू शकता फोटोला इथनं सिलेक्ट करा. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. रोटेशनला क्लिक करून मायनस मित्रांनो 90 करायचं आहे. करेक्ट -90 करायचं आहे आणि फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि व्यवस्थितरित्या इथं फोटोला इथं फ्रेममध्ये आपल्याला सेट करायचं आहे. तर बघू शकता मी व्यवस्थितरित्या आपण इथं फोटोला इथं फ्रेममध्ये इथं आपण सेट केलेलं आहे. बघू शकता आपण सेट केलेलं आहे. सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. बघू शकता मित्रांनो इथं आपण पहिला फोटो ॲड केलेले आहे. तर बघू शकता मी पण इथं फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी पटापट इथनं मित्रांनो मी फोटो ॲड करून घेतो. मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. होऊ शकता मी पटापट इथनं मित्रांनो मी फोटो ॲड करून घेतो. होऊ शकतं इथनं सिम्पली मी फोटोची लेयर इथनं डिलीट केलेली आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. होऊ शकतं मीडियामध्ये गेल्यानंतर इथनं सिम्पली फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून ह्या फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घ्या. फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं. रोटेशनला क्लिक करून -90 करायचं आहे इथं.
-90 केल्यानंतर व्यवस्थितरित्या इथं आपल्याला इथं फोटोला सेट करायचं आहे फ्रेममध्ये. बघू शकता आपण 4 ग्रुपमध्ये आपण फोटो ॲड केलेले आहेत. तर मी पटापट इथनं मी उरलेल्या ग्रुपमध्ये इथं फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी पटापट मित्रांनो इथं मी फोटो ॲड करून घेतो. बघू शकता मी व्यवस्थितरित्या इथं मी फोटो ॲड करत आहे. तर आपण 5वा ग्रुप इथं मी 5व्या ग्रुपमध्ये आपण इथं फोटो ॲड केलेला आहे. आता 6वा, 7वा आणि 8वा. तर मी पटापट इथनं मी फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आला असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता आपले झालेले 2च ग्रुप राहिलेले आहेत मित्रांनो फोटो ॲड करायचे. 7वा आणि 8वा ग्रुप. तर मी पटापट इथनं मी फोटो ॲड करून घेतो त्या ग्रुपमध्ये. बघू शकता फोटोला पूर्णपणे लास्टला घेतलेलं आहे. लॉंग प्रेस करून आपल्या फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घेतलेलं आहे. मायनस मित्रांनो आपण 90 केलेलं आहे करेक्ट आणि व्यवस्थितरित्या इथं फ्रेममध्ये आपण इथं फोटो सेट केलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो मी लास्टच्या ग्रुपमध्ये इथं मी मित्रांनो पटकन इथनं मी फोटो ॲड करून घेतो. जस्ट फोटोवरती क्लिक करा. एडिट ग्रुपला जायचं आहे. अजून एक इथं तुम्हाला ग्रुप दिसेल त्याच्यावर क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची जी लेयर आहे ते सिम्पली इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. सिम्पली मित्रांनो फोटोला सिलेक्ट करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. बघू शकता मित्रांनो आपण फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर फोटोला क्लिक करा. मला ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. रोटेशनला क्लिक करून मायनस मित्रांनो 90 करायचं आहे रोटेशन आणि व्यवस्थितरित्या आपल्याला इथं फ्रेममध्ये आपल्याला इथं फोटो सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर सिम्पली मित्रांनो बॅक यायचं. बघू शकता आपण मित्रांनो 8 ग्रुपमध्ये आपण इथं फोटो ॲड केलेले आहेत एक-एक करून. बघू शकता. तर इथं सिम्पली काय करायचं मित्रांनो, करेक्ट मित्रांनो 24.19 सेकंदात जुळवायचं आहे मित्रांनो. आणि एक मित्रांनो मी इथं तुम्हाला 4 ग्रुप दिलेले आहेत. त्या मित्रांनो 4ही ग्रुपमध्ये आपल्याला एक करून इथं फोटो ॲड करायचा आहे. तर फोटो कसं ॲड करायचं सांगतो. सिम्पली मित्रांनो टेक्स्ट ग्रुप आणि एक तुम्हाला ग्रुप 1 असे मी तुम्हाला ग्रुप दिलेले आहेत. टेक्स्ट ग्रुपमध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे नाहीत. फक्त ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4 जे आहेत, त्या ग्रुपमध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. तर सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे, ग्रुप 1 वरती क्लिक करा. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची जी लेयर दिसून जाईल त्याला सिम्पली मित्रांनो इथं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. बघू शकता मी इथे तुम्हाला इथं फ्रेम ॲड करून दिलेले आहेत. फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर व्यवस्थित इथं मध्ये आपण मित्रांनो फ्रेममध्ये आपल्याला इथं फोटो ॲड करायचा आहे. तर बघू शकता आपण फोटो ॲड केलेला आहे. सिम्पली मित्रांनो असेच उरलेले मित्रांनो 3 ग्रुप आपल्याला इथं 3 ग्रुपमध्ये आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. उरलेल्या 3 ग्रुपमध्ये आपल्याला इथं फोटो ॲड करायचे आहेत. तर मी पटकन मित्रांनो इथनं मी फोटो ॲड करून घेतो. तर दुसरा पण ग्रुप मित्रांनो झालेला आहे. तर मित्रांनो तिसऱ्या ग्रुपमध्ये पटकन मित्रांनो मी इथनं फोटो ॲड करून घेतो. अजून तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर लास्टच्या ग्रुपमध्ये मी इथनं पटकन मित्रांनो मी इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता आपण लास्टच्या ग्रुपमध्ये पण इथनं मी फोटो ॲड केलेले आहे. तर बघू शकता आपण इथं 1, 2, 3, 4 4ही ग्रुपमध्ये आपण मित्रांनो इथं फोटो ॲड केलेले आहेत आणि मी टेक्स्ट लेयर ऑलरेडी मित्रांनो मी इथं ॲड करून दिलेले आहेत आणि विथ त्याला इफेक्ट देखील मी ॲड करून दिलेले आहेत. तर सिम्पली काय करायचं आहे 36.8 सेकंदात जो यायचा आहे 36.8 सेकंदापासून जे आपल्याला लास्टपर्यंत एक-एक बिटला आपल्याला एक-एक फोटो ॲड करायचे आहेत. तर मी फोटो कसे ॲड करायचे सांगतो. सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं एक्स्ट्रा पार्ट कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल फिल कॉम्पोजिशन एरिया करा. तर मी पटापट मित्रांनो मी इथनं फोटो ॲड करून घेतो. तर अजून जर कोणी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी पटापट मित्रांनो इथनं मी फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर बघू शकता आपले सर्व काही इथं फोटो ॲड करून झालेले आहेत. तर सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. बघू शकता शेक इफेक्ट प्रेसेट मधला मित्रांनो 2 नंबरचा व्हिडिओ इफेक्ट इथनं पहिला इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर सिम्पली मित्रांनो मी सांगतोय त्या बीट जवळ यायचं आहे. 36.8 सेकंदात जो यायचा आहे सिम्पली मित्रांनो इथं व्हिडिओ लेयर इथनं पेस्ट लेयर करा.
पेस्ट लेयर केल्यानंतर नेक्स्ट बीटला जायचं आहे. 37.24 सेकंदात जो यायचा आहे सिम्पली मित्रांनो अजून एक इथनं पेस्ट लेयर करा. एक बीटला आपल्याला व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी पटापट मित्रांनो इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं मी पेस्ट करून घेतो. तर झालेलं आहे मित्रांनो. मी पटापट मित्रांनो मी इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो मी इथे एक बीटला व्हिडिओ इफेक्ट मी आपण पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा शिक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो पहिला इफेक्ट इथं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर होऊ शकता 36.8 सेकंदा जो यायचा आहे करेक्ट 36.8 सेकंदापासून जे आपण एक बीटला आपण एक फोटो ऍड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी एक करून मित्रांनो इफेक्ट पेस्ट करतो. जे आपण एक बीटला आपण एक फोटो ऍड केलेले आहेत 36.8 सेकंदापासून जे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी एक करून इफेक्ट पेस्ट करून घेतो. पेस्ट केलेले आहेत आपण सर्व काही मित्रांनो इफेक्ट सिम्पली स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ऍड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगल वरती क्लिक करून स्ट्रेंथ बिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर आणि शॅडो मध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करायचा आहे. स्ट्रोकची साईज 11 ठेवा करेक्ट. मी 11 ठेवतो. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल मध्ये जायचं आहे. एक नंबरला इथं ऑप्शन दिसेल आणि त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ऍड होऊन जाईल. मित्रांनो आपण बॉर्डर ऍड केलेले आहे. कोपऱ्यात शेअर बटन वरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्यूशन 10 पिक्सल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून होऊ शकते इथे एक्सपोर्ट एनिवे वरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ बघा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रतिकाकडे लाईक करा आणि आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.